श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन या व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या घरात सुद्धा या दोन हत्तींची जोडी आहे का? याला गजलक्ष्मी असं म्हणतात. अनेक घरांमध्ये गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्रही असतं. पण ते योग्य दिशेला ठेवले आहे का? ही मूर्ती कशी असावी आणि त्याची पूजा कशी करावी, कोणत्या चुका यावेळी टाळाव्यात, या संपूर्ण प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. बऱ्याच जणांच्या घरात कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. घरात वारंवार आर्थिक अडचणी येतात, व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाही किंवा घरात सुख समाधान असूनही समृद्धीची कमतरता जाणवते. अनेक जण अशा वेळी देवी लक्ष्मीची पूजा करतात. पण लक्ष्मी मातेच्या 8 स्वरूपांपैकी एक स्वरूप असं आहे जे विशेषतः समृद्धी, प्रतिष्ठा, वैभव आणि आर्थिक स्थैर्याशी जोडलं जातं, आणि ते म्हणजे गजलक्ष्मी. आता गजलक्ष्मी कोण आहे? तर लक्ष्मी मातेच्या 8 प्रमुख रूपांपैकी एक म्हणजे गजलक्ष्मी. यांना अष्टलक्ष्मी असं म्हणतात. या अष्टलक्ष्मी कोण आहेत? तर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, आदिलक्ष्मी आणि गजलक्ष्मी. यापैकी गजलक्ष्मी हे ऐश्वर्य, वैभव, राजसन्मान, भरभराट आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. आता गज म्हणजे काय? तर हत्ती. गजलक्ष्मीच्या प्रतिमेत देवी कमळावर विराजमान असते आणि तिच्या दोन्ही बाजूंना 2 हत्ती सुवर्ण कलशातून जलाभिषेक करत असतात. आता ही प्रतिमा तुम्ही बघितलीच असेल. हिंदू परंपरेत हत्ती हे सामर्थ्य, स्थैर्य, धैर्य आणि राजवैभवाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच गजलक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे बरं का, प्रतिष्ठा, सन्मान, आनंद, संतुलित समृद्धीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. आता अनेक ठिकाणी कोजागिरीच्या दिवशी, दिवाळीला, शुक्रवारी किंवा विशेष लक्ष्मी पूजनाच्या वेळी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. आता तुमच्या घरात सुद्धा गजलक्ष्मीची मूर्ती असतील तर लक्षात ठेवा, या पितळाच्या असाव्यात, चांदीच्या असाव्यात, तांब्याच्या असाव्यात की मातीच्या असाव्यात. तर धार्मिक परंपरेत पितळ आणि चांदीच्या मूर्ती पूजेसाठी लोकप्रिय जास्त मानलं जातं. मातीची मूर्ती सुद्धा श्रद्धेने पूजली जाते. आता धातूपेक्षा अधिक महत्वाची गोष्ट काय आहे? आपली श्रद्धा आणि त्या मूर्तीची स्वच्छता, आणि शेवटी नियमित पूजा. फार मोठी मूर्ती घेण्यापेक्षा व्यवस्थित पूजता येईल अशा मूर्ती निवडणं अधिक योग्य मानलं जातं. आता तुमच्याकडे गजलक्ष्मी म्हणजे देवीची, लक्ष्मीची मूर्ती आणि त्या बाजूला 2 हत्ती असेल अशी प्रतिमा जर तुमच्याकडे असेल तर उत्तम. पण अनेक परंपरांनुसार ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा या गजलक्ष्मीसाठी शुभ मानली जाते. उत्तर दिशा ही कुबेराशी संबंधित मानली जाते. ईशान्य दिशा ही देवस्थानासाठी पवित्र मानली जाते. म्हणून अनेक जण गजलक्ष्मीची मूर्ती या दिशेला ठेवण्यास प्राधान्य देतात. जर देवघर असेल तर मूर्ती देवघरात व्यवस्थित स्थापित करावी. काही घरांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस गजलक्ष्मीचे चित्र लावण्याची सुद्धा प्रथा आहे. यामागे अशी श्रद्धा आहे की सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. मात्र घराची रचना, उपलब्ध जागा आणि वैयक्तिक श्रद्धा यानुसार आपण व्यवस्था करू शकता किंवा आपण यासाठी तज्ञांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. आता लक्ष्मीसह गज म्हणजे हत्तीची प्रतिमा सुद्धा सोबत असेल तर दररोज आपण त्याची पूजा करणे आवश्यक आहे. दररोज सकाळी स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, देवघर स्वच्छ करून गजलक्ष्मी समोर तुपाचा दिवा नियमित लावावा आणि तिळाच्या तेलाचा सुद्धा दिवा तुम्ही लावू शकता. धूप आणि अगरबत्ती दाखवावी, फुलं अर्पण करावीत. कमळ जर तुमच्या घरी उपलब्ध असेल तर अतिउत्तम, नसल्यास कोणतंही स्वच्छ आणि ताजी फुलं अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा. शुक्रवारी विशेष पूजा करण्याची प्रथा आहे. आपण शुक्रवारी लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली, श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र आणि महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता. काही जण फक्त गजलक्ष्मी मंत्राचा सुद्धा जप सुद्धा करतात. हा मंत्र पुढील प्रमाणे आहे: ओम श्रीं क्लीं गजलक्ष्मी नमः. ओम श्रीं क्लीं गजलक्ष्मी नमः. या मंत्राचा जप करताना मन शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त असणं महत्वाचं मानलं जातं. तर अशा प्रकारे आपण गजलक्ष्मीची पूजा करू शकता. आता महत्वाचं म्हणजे फक्त तुमच्याकडे 2 हत्तींची प्रतिमा असेल तर ते शुभ मानलं जातं का? मग या हत्तींची सोंड वरती असावी की खाली, आणि त्याचं काय प्रतीक आहे, त्याची पूजा करावी का?
तर हे सुद्धा सविस्तर बघूया. आता गज म्हणजे हत्ती हा भारतीय संस्कृतीत ऐश्वर्य, स्थैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रात तसेच धार्मिक परंपरेत गज प्रतिमेला महत्व आहे. मात्र प्रत्येक गजमूर्ती ठेवली म्हणून घरात लक्ष्मीचा प्रवेश निश्चित होतो असा कोणत्याही शास्त्रोक्त दावा नाही. मात्र लक्ष्मी प्राप्ती ही स्वच्छता, सदाचार, दान, देवपूजा, परिश्रम आणि सकारात्मक वातावरण यांच्याशीही जोडलेली मानली जाते. मग घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी या गजमूर्तीची कशी मदत मिळते, तर स्थैर्य, धैर्य आणि कुटुंबातील एकोपा वाढण्याचं हे प्रतीक मानलं जातं. व्यवसायात किंवा ऑफिसमध्ये आपली प्रतिष्ठा, प्रगतीचे प्रतीक म्हणून सुद्धा या मूर्ती ठेवल्या जातात. गजलक्ष्मीचं स्वरूप असल्यास धन समृद्धीचं शुभ प्रतीक सुद्धा मानलं जातं. आता ही मूर्ती मुख्य प्रवेशद्वाराजवळ जोडीने ठेवावी असं म्हणतात, ज्यामुळे आपल्या घराला संरक्षण मिळतं आणि स्वागताचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. आता या गजमूर्तीची स्वतंत्र पूजा करणं आवश्यक आहे का, तर नाही. परंतु जर गजलक्ष्मी स्वरूपात असेल, जसं आधी सांगितलं, महालक्ष्मीवर 2 हत्ती अभिषेक करताना अशी प्रतिमा जर असेल तर त्याची पूजा करावी. आता साधी गजमूर्ती असेल तर हळद कुंकू वाहू शकता, फुलं अर्पण करू शकता, दीप लावू शकता आणि त्यासमोर तुपाचा दिवा सुद्धा लावून आपण काही मंत्रांचा जप करू शकता, ज्यामध्ये ओम ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. आता कोणत्या धातूची गजमूर्ती असावी, तर पितळेची सर्वाधिक शुभ मानली जाते, जे समृद्धी, स्थैर्य आणि वास्तुदोष शमनाचा प्रतीक आहे. शिवाय घर आणि कार्यासाठी सुद्धा उत्तम मानले जाते. चांदीची गजमूर्ती ही लक्ष्मी आणि चंद्राशी संबंधित मानली गेली, ज्यामुळे आर्थिक वाढ होते, मानसिक शांतता मिळते आणि सौभाग्यासाठी तर शुभ मानले जाते. आता ही मूर्ती तिजोरी किंवा पूजा घरात ठेवणे योग्य मानले जातात. याचबरोबर पंचधातूची गजमूर्ती सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये ठेवू शकता, ज्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानलं जातं. पूजा घरासाठी सुद्धा ही उत्कृष्ट पर्याय आहे. त्याचबरोबर लाकडाच्या सुद्धा गजमूर्ती असतात, ज्या नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक आहे. आपण घराच्या सजावटीसाठी लाकडाच्या गजमूर्ती घेऊ शकता. त्याचबरोबर दगडाच्या सुद्धा गजमूर्ती असतात, ज्या स्थैर्य आणि मजबूतीचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः बागांमध्ये किंवा मोठ्या घरांसाठी वापरतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे गजमूर्तीचं सोंड वर असावी की खाली, तर सर्वाधिक शुभ मानली जाणारी वर सोंड असलेली गजमूर्ती, ज्याचे फायदे असे की ते विजय आणि प्रगतीचे प्रतीक मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, धनप्राप्ती आणि शुभ संधीचं प्रतीक म्हणून सुद्धा या मूर्ती घरात ठेवल्या जातात, ज्यामुळे घरात उत्साह निर्माण होतो. विशेषतः मुख्य प्रवेशद्वारावर किंवा हॉलमध्ये ठेवणं योग्य मानलं जातं. आता हत्तीची सोंड खाली असेल तर अशुभ नसते बरं का, पण यामुळे काय होतं, संयम आणि स्थैर्याचं प्रतीक या मूर्तींना मानलं जातं. या दीर्घकालीन आणि नियोजनाचं प्रतीक आहे. मानसिक शांतता आणि गंभीरता दर्शवणारी या मूर्ती आहे. ध्यान किंवा अभ्यासाच्या जागेसाठी या सर्वोत्तम मानल्या जातात. आता गजांची जोडीच का ठेवतात, तर पती पत्नींमधील समन्वय साधण्यासाठी, कुटुंबातील ऐक्य, संरक्षण, शुभत्व आणि घरात सौभाग्य टिकून राहण्यासाठी गजांची मूर्ती ठेवावी असं म्हणतात. आता ही विशेषतः मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावी, जी आतल्या बाजूला ठेवावी. हॉलमध्ये, ऑफिसच्या टेबलवर उत्तर किंवा ईशान्य दिशेला आपल्या श्रद्धेनुसार ठेवणं शुभ मानलं जातं. त्याचबरोबर गजलक्ष्मीच्या प्रतिमेसह असेल तर पूजा घरामध्ये ठेवावी. आता जर तुम्हाला धनसमृद्धी आणि लक्ष्मी कृपेचं प्रतीक म्हणून या प्रतिमा ठेवायच्या असतील, तर 2 गजांनी महालक्ष्मीचा अभिषेक करीत असलेली गजलक्ष्मीची प्रतिमा सर्वाधिक शुभ मानली जाते. त्याचबरोबर गजमूर्ती सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकता, कारण वास्तू आणि पारंपरिक श्रद्धेनुसार पितळ किंवा चांदीची सोंड वर केलेल्या 2 गजांची जोडी ही घरात ठेवणं शुभ मानलं जातं. मात्र यामुळेच धनलाभ निश्चित होतो असं शास्त्रीयरित्या सुद्धा सांगितलेलं नाही. ही प्रतीक श्रद्धा, सकारात्मकता आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणूनही पाहावी लागतात. त्यासोबतच सदाचार, परिश्रम आणि नियमित देवपूजेलाही तितकंच महत्व दिलं जातं. मग तुमच्या घरामध्ये सुद्धा या गजमूर्ती आहेत का? आणि गजलक्ष्मीची प्रतिमा सुद्धा तुमच्याकडे आहे का?
तुम्ही त्याची काळजी घेता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर पुन्हा भेटूया असाच नवीन आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.